एकच कळतं, सकाळी उठायचं, खायचं, दुपारी खायचं, संध्याकाळी खायचं आणि झोपायचं. माइंडसेट म्हणजे काय? नेमकं तुम्ही 72 घंटे बिना अन्न पाण्याच्या होत्या तर कशा होत्या ते आम्हाला थोडक्यात सांगा. सर 72 तास मी सर पाणी एक घोटही पाणी घेतलेलं नव्हतं. आणि सर उलट पाणी काही उपवास केल्यानंतर जास्त एनर्जी येते. मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात आणि काम तर उलट आपण अन्न खाऊन करतो त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने काम होतं. थकवा येत नाही, काही नाही. छान. आणखी कोण होतं मागच्या वेळेस 72 तास उपाशी? माईक ऑन करा त्यांचं. कांचनताईचं काहीतरी होतं वाटतं. कांचनताई दिसत नाही ना. मध्ये मी आता वर्षात 2दा-3दा करतो शरीर शुद्धी. जय गुरुदेव सर. एक मिनिट यांचं अतुलजींचं काय म्हणणं आहे ते पाहू. अतुलजी बोला. जय गुरुदेव. मी मार्च महिन्यामध्ये शरीर शुद्धी केली होती. त्यावेळेस मी 78 तास बिगर पाण्याचे ह्याचे होतो. बिना अन्न पाण्याचे होते असं सांगा. बरोबर? हो बरोबर. हां. मग काय तुम्हाला थकवा जाणवला नाही का? काय काम करता तुम्ही? हा सर मी ऑफिसमध्ये काम करतो. त्यात ते 78 तासांमध्ये मी एक पण दिवस सुट्टी घेतली नव्हती. 10 ते 12 तास काम करायचो मी. म्हणजे एवढं प्रसन्न वाटायचं ना की आणि सकाळी मला बरोबर 3:30-4ला जाग यायची त्यावेळेस. संध्याकाळी सकाळी 9 ते 8 संध्याकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत काम करायचो मी. तरी पण मला काय असं वाटलं नाही की आपण काही खायला पाहिजे किंवा प्यायला पाहिजे. आणि त्यावेळेस काय झालं शेवटच्या दिवशी एकादशी आलेली होती आणि मी काय करतो एखादं असं बी रेग्युलर खात नाही काहीच, फक्त पाणी प्यायचो, लिक्विडवर असायचो. पण शेवटच्या दिवशी एकादशी असल्यामुळे मी तुम्हाला कॉल केला की मी आज पालकचं सूप नाही घेतलं तर चालेल का? तर तुम्ही म्हणले काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही संध्याकाळी 12:30-1च्या नंतर त्रिफळा चूर्ण आणि हे घेऊ शकता. मग मी त्रिफळा चूर्ण पण नव्हतं घेतलं. डायरेक्ट 4 वाजता उठल्यानंतर त्रिफळा चूर्ण घेऊन नंतर आपलं शंखप्रशालनचं पाणी घेतलेलं. तर पहिल्यांदा असं झालं की माझे पहिल्या 20 मिनिटामध्येच पूर्ण शरीरशुद्धी झाली. छान. चला आणखी कोण बोलतंय? कोणाला बोलायचं? कोणतरी माईक ऑन केलं होतं. जय गुरुदेव. कोणतरी माईक ऑन केला होता. मी केला. बोला. जय गुरुदेव. जय गुरु. बोला. मी मागच्या वेळेस 6 दिवस पाण्यावरच होते. मग काही त्रास नाही झाला का तुम्हाला? 6 दिवस नुसतं पाणी पिले तुम्ही तर? मग घरातले काम वगैरे कोण करत होत त्यावेळेस? मीच करते ना सर सर्व काम. मग 6 दिवस तुम्ही कसं उपाशी राहू शकले नुसते पाण्यावर? सांगितलं मॅडमने माइंड सेट करावं लागतं. हा ना, ते माइंड सेट आम्हाला कळत नाही ना. थोडं तुमच्या भाषेत समजून सांगा ना. आपण जर ठरवलं ना सर तर ते नक्की होतं. ठरवण्यासाठी आता ठरवायला पाहिजे. ठरवण्यासाठी काय करावं लागतं? डोक्यात विचार आणावा लागतं ना की हे केलंच पाहिजे. तुमच्या डोक्यात कसं काय विचार आले? गुरुंचं सांगितलं ऐकलं. कोण गुरु होते तुम्हाला? बोलणार सर. बघा, मी काही करत नाही. मी फक्त तुमची मानसिकता करतो सगळ्यांची. एकदा तुमची मानसिकता झाली, एकदा तुम्ही ठरवलं की तुमच्यासाठी काही इम्पॉसिबल नाही. आता शेवटी बळ तर लागतं, गुरुचं बळ तर लागतंच. आणि ते सगळ्यांसाठी आशीर्वाद आपला सारखा असतो. असं काही नाही की यांनाच बळ दिलं किंवा यांनाच हे दिलं. तुम्ही करा. तुम्ही ताकाचा कल्प करा, पाण्याचा कल्प करा, फळाचा करा. तुम्ही नुसतं लिक्विड मध पाण्यावर राहा, नुसतं गुळ पाण्यावर राहा. सविता काय नाव आहे तुमचं? गवळी नाही, सविता काय? कुठे गेलं त्या सविताजी?
काही दिसेना आता. हां, सविता गायके. तुम्ही नुसतं ठरवा की मला करायचं आहे. 4 दिवसही तुम्ही नाही खाल्लं, दुप्पट काम करू शकाल तुम्ही. एवढी एनर्जी तुमच्यात येते. असं फक्त आपल्याला वाटतं की पोटात काही नाही, मी काम करू शकणार नाही. ठीक आहे, जास्त जड वजं वगैरे उचलू नका, पण करा तुम्ही. काम करून करा. तर एक वेगळा आदर्श तुमचा निर्माण होईल तुमचा. आणि असं काही माझी कंपल्सरी नाही आहे की तुम्ही कराच म्हणून. पण शरीर शुद्धी करायची ना, तर कायाकल्प क्रिया करावं लागते. तुमच्या पायाच्या नसा लाल व्हायला लागतील 3 दिवसामध्ये. एवढा इफेक्ट आहे त्या कायाकल्प क्रियेचा. तुम्ही ताक पिऊन करा, नाही तर फळं खाऊन करा. एका वेळेला काकडी खायची, एका वेळेला फळं खायचे कुठले तरी. फक्त केळी खाऊ नका. केळं खाल्ल्याने वजन कायाकल्प क्रिया होत नाही. केळं फक्त चालत नाही आपल्या कायाकल्प क्रियेत. म्हणजे बाकी तुम्ही सफरचंद खाऊ शकता, पपई खाऊ शकता. आता पपई 3 वेळेस पपईच खायची. जर कधी तुम्हाला जर कधी असं वाटत असेल बुवा ताक पिऊन माझं नाही होणार, एवढ्या वेळेस नुसतं पपई खाऊन करा, काकडी खाऊन करा. 3 दिवस नुसती पपईच खायची. माझ्याकडे तुमच्या इतक्या जर पपया असत्या ना, तर मी मागच्या 3 वर्ष झाले तर 4 दिवस नवरात्रामध्ये नुसतं मोसंबीवर होतो. नवरात्रामध्ये मी पण उपवास करत असतो तुमच्याबरोबर. तर नुसतं मोसंबीवर होतो 4 दिवस. पहिले 2 दिवस तर माझं अन्नही नसतं आणि पाणीही नसतं काही. 38 तास माझं नवरात्रामध्ये पहिले 2 दिवस अन्नही नाही, पाणी नाही. मग नंतर मोसंबी 4 दिवस आणि नंतर मग हे खाल्लं होतं बाकीचे पदार्थ राजगिऱ्याच्या दशम्या वगैरे नंतरच्या काही. एक वेळेला हे खायचं आणि दुपारी दिवसभर फळंच खायचं. तर आपण नवरात्रात पण साधना करणार आहोत यावेळेस. खूप आगळं-वेगळे हे असेल ते नवरात्रामध्ये. आता शैलानंद नंदनवनकरकडं पित्र आहे आमच्यासारखेच, तरी आता ते कल्प करतायत बघा. आता कुणाच्या घरी पित्र आहे आणि ते कल्प करतील असं कधी वाटतं का तुम्हाला? तरी त्यांचा कल्प आहे. खाणार नाही ते पित्राचं काहीच.